राहुल गांधींनी या 3 मागण्या पुढे केल्या आणि दिल्लीतल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरती झालेला लाठीमार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी काँग्रेसने आज तीव्र आंदोलनं केली। मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगरसह अनेक ठिकाणी आज काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आलं। यावेळी काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। तर पुण्यातही काँग्रेसने आक्रमक आंदोलन केलंय। तिकडे नागपुरामध्ये राजभवन समोर राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी आंदोलन करण्यात आलं। नांदेडच्या नायगावामध्ये काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शन आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। दिल्लीतल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यभर काँग्रेसने आंदोलनाची धार चांगलीच वाढवलेली आहे। एकीकडे राहुल गांधींवरती झालेल्या कारवाईच्या निषेधासाठी काँग्रेसकडनं ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधींनी मोदींच्या घराबाहेर केलेल्या आंदोलनाचा निषेध म्हणून भाजप आक्रमक झाली आहे। मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगरसह विविध भागामध्ये भाजपने काँग्रेसच्या विरोधात आज आंदोलन केलं। यावेळी भाजपने काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजीही केली। या देशाच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या पाठी जे आशीर्वाद दिलेत ते आशीर्वाद यांना पचत नाहीयेत। हा देश पुढे जातोय, हा देश आर्थिक महासत्ता होतोय, हे यांना पटत नाहीये, यांना पचत नाहीये आणि त्यामुळे या देशामध्ये अराजकता पसरवण्याच्या दृष्टिकोनातून एक कुटील डाव हे सर्वजण या ठिकाणी मिळून रचत आहेत।